पंढरपुरात आषाढी यात्रेच्या आधीच पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। दर्शन रांगेत जवळपास 35 ते 40 हजार भाविक उभे। दर्शन रांग मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरापर्यंत गेली। दर्शनासाठी लागतोय 7 ते 8 तासांचा काळ। पंढरपुरात आषाढी वारी निमित्तानं भक्तांच्या सुरक्षेसाठी 150 सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर पत्राशेड आणि प्रदक्षिणा मार्गावर लक्ष राहणार। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 4 प्रमुख दरवाजांना चांदीनं मढवण्याच्या कामाला सुरुवात। 4ही दरवाजांना मिळून 120 किलो चांदी लावली जाणार। संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन। पालखीच्या स्वागतासाठी हजारो सोलापूरकर, आमदार विजयकुमार देशमुख, अभिमन्यू पवार, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपस्थित। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटण इथून बरडच्या दिशेने मार्गस्थ। गावागावांच्या वेशींवर ग्रामस्थांकडून माऊलींचं स्वागत। बरड इथे साताऱ्यातील पालखीचा शेवटचा मुक्काम। करमाळा तालुक्यातील रावगाव इथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत सेवा, मोफत फूट आणि बॉडी मसाज, मोफत इस्त्री कपड्यांची सेवा। परभणी शहरात मोकाट जनावरांचा हैदोस। मोकाट बैलानं एका वृद्धाला दिली धडक। बैलाच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या पावसातच जुना मार्ग वाहून गेला। भंबारा नाल्याजवळ रस्ता वाहून गेला। जुना राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। येरवड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह स्थलांतरित करण्याच्या हालचाली। वसतिगृह स्थलांतरित करू नये विद्यार्थ्यांची मागणी। स्थलांतरणाचा निर्णय रद्द करा, अन्यथा अन्न पाणी त्याग आंदोलन सुरू करणार, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शिरपूर ते वनावल बाळदे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्यानं विद्यार्थ्यांकडून केक कापत वाढदिवस साजरा। प्रशासन आता तरी जागं होऊन खड्डे बुजवणार का, विद्यार्थ्यांचा सवाल। धुळ्याच्या देवपूरमधील गुलमोहर कॉलनीत रस्तेच नाहीत। महिलांची पालिका आयुक्त अमिता दगडे यांच्याकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा मोठं आंदोलन करू, महिलांचा इशारा। बीडच्या सुरडीमध्ये जपानी भाषा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन। कंपनीचे मालक रोदो रयोतो यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन। इंजा संस्थेचे अध्यक्ष नामदेव सारूक, कंपनीचे संचालक रावसाहेब घुगे, मुंबई विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवराम गर्जे यांची उपस्थिती। नंदुरबारमध्ये समाधानकारक पाऊस होत असल्यानं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे 3 मीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात खरीपाच्या 65% पेरण्या पूर्ण। आतापर्यंत 50,929 हेक्टरवर खरीपाची पेरणी। शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा। शेतकऱ्यांकडून मका, सोयाबीन, मूग, उडीद पेरणीला प्राधान्य। अमरावती शहरात फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी सुरू। आमदार रवी राणा यांच्याकडून धूर फवारणीचा शुभारंभ। नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। मुसळधार पावसामुळे झाडं कोसळली। 2 राज्यांना जोडणाऱ्या नेत्रंग शेवाळे राष्ट्रीय महामार्गावर झाडं कोसळल्यानं वाहतुकीला अडथळा। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बरड गावात भक्तिमय वातावरणात आगमन। माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। बारामतीच्या पिंपळीत संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्याला मेंढ्यांचं रिंगण। मेंढ्यांचं रिंगण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं परंडा शहरात भक्तिमय वातावरणात आगमन। भाविकांची एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। वारकऱ्यांकडून विठ्ठल नामाचा जयघोष। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम। विरोधकांचा मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार। जळगावातील कॅरम लीग स्पर्धेचं आयोजन। मकरा चॅलेंजर्स संघाचे मालक युसुफ मकरा चॅलेंजर्सनं विजेतेपद पटकावलं। सय्यद मोहसिन यांना 15,000 रोख आणि चषक देऊन गौरव। अहिल्यानगरच्या राहुरीत बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस। 500 रुपये चलनाच्या बनावट नोटांचे 75 बंडल आणि 200 रुपये चलनाच्या बनावट नोटांची 44 बंडल जप्त। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत 2 आरोपींना घेतलं ताब्यात।
बीडमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी. उमा किरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. फरार आरोपी विजय पवार, प्रशांत खाटोकर यांना नेकनूरमधून अटक. लातूरच्या नागलगावात जन्मदात्या पित्यानं 4 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना. नागलगावाजवळच्या भीमातांडा इथली दुर्दैवी घटना. पत्नीसोबतच्या सततच्या वादामुळे चिमुकलीची हत्या. हत्येनंतर पळून जाणाऱ्या आरोपी पित्याला पोलिसांकडून अटक. जळगावातील अल्पवयीन मुलीला विकून जबरदस्ती लग्न लावल्याचा प्रकार. 2.5 लाख आणि दागिने घेऊन मुलीला नाशिकमध्ये महिलांनी विकलं. नातेवाईकांची माहिती. या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेच्या वडिलांची आत्महत्या. नातेवाईकांचा आरोप. पीडिताच्या नातेवाईकांकडून सीबीआय चौकशीची मागणी. अकोल्यात गे डेटिंग ॲपद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड. डेटिंग ॲपच्या माध्यमातून बँक अधिकाऱ्याची फसवणूक. ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक. कोल्हापूरच्या गारगोटी रोडवर बर्निंग कारचा थरार. चालकानं प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला लावल्यानं मोठा अनर्थ टळला. काही काळ परिसरातील वाहतूक खोळंबली. नंदुरबारच्या नवापूरमधील खांडबारा ते डोकेगावला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची वाहनधारक आणि शेतकऱ्यांची मागणी. रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. लातूर शहरातील बायपास रोडवर 2 गटात तुफान हाणामारी. एका तरुणाला मद्यपींनी खेचत आणून दगडानं अमानुष मारहाण केल्याचा प्रकार. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू. बीडच्या शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत एका कुटुंबावर 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून हल्ला. तरुणांमध्ये झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला. घरातील साहित्याची तोडफोड. अहिल्यानगरच्या कोपरगाव पोलिसांनी दरोड्याचा कट उधळला. दोघांना अटक. लाखोंचा माल जप्त. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. हार घातलेल्या फोटोवरून छोटा पुढारी उर्फ घनश्याम दराडेचा संताप. ट्रोलर्सवर कारवाई करा नाहीतर 10 दिवसात आत्महत्या करणार. घनश्याम दराडेची श्रीगोंदा पोलीस स्थानकात तक्रार. रामदास आठवलेंनी घेतली अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट. जरांगेंनी मुंबई गाठायची अशी घोषणा केल्यानंतर आठवलेंनी जरांगेंची घेतली भेट. धुळ्यातील शिवभोजन चालकाचं 3 महिन्यांचं बिल थकलं. गोरगरिबांवर उपासमारीची वेळ. शासनानं त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची शिवभोजन चालकांची मागणी. मनोज जरांगेंचा हा बालहट्ट. मात्र सरकारनं आता या झुंडशाहीला बळी पडू नये. लक्ष्मण हाकेंची मागणी. मनोज जरांगेला शरद पवारांची फूस आहे, हाकेंचा आरोप. अजित पवार महाजातीयवादी नेता. सारथीबाबत जी तत्परता दाखवली ती तत्परता महाज्योतीसाठी का नाही? लक्ष्मण हाकेंचा सवाल. सारथीच्या इमारतीत 2 मजले महाज्योतीच्या कार्यालयासाठी देण्याचीही मागणी. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. वर्षा गायकवाड यांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप हंडोरे यांना वगळलं. वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार. खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाची चौकशी होणार. 150 कोटी वादग्रस्त जमिनी प्रकरणी होणार चौकशी. सालारजंग वंशजांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती. उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना त्यांच्याच पक्षातील आमदारांना फटकारलं. विचारधारा पटत नसल्यास राजीनामा द्यावा, अन्यथा कारवाईसाठी पक्ष समर्थ. इद्रिस नाईकवडींकडून संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची मागणी. विनयभंग प्रकरणावरून बीड जिल्हा बंदचा निर्णय मागे. दोन्ही आरोपींना अटक झाल्यानं बीड बंदचा निर्णय मागे. आंदोलक सचिन उबाळे यांच्याकडून आंदोलन रद्द. किल्ले रायगडावरील धनगर वस्तीला पुरातत्व विभागाकडून नोटीस. आमदार गोपीचंद पडळकर यांची धनगर वस्तीला भेट. 1000 वर्षापासून धनगर समाज डोंगराळ भागात राहतो. त्यांना हटवणं अन्यायकारक. पडळकरांचा इशारा. मंत्री उदय सामंत यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी. सामंतांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचं वर्चस्व. 18 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय. विजयाचा गुलाल उधळत महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. कार्ला इथल्या एकविरा मंदिरात 7 जुलैपासून ड्रेस कोड लागू होणार. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी निर्णय घेतल्याचे विश्वस्त बाळ्यामामा म्हात्रे यांची माहिती. धाराशिवच्या वाशीमधील तांदळवाडीच्या शेतकऱ्यांचं पवनचक्की कंपनी विरोधात उपोषण सुरू. उपोषण करणाऱ्या 2 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली. दोघांवर वाशीमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा सत्कार। सेवानिवृत्त झाल्यानं सुजाता सौनिक यांचा सत्कार। प्रशासनातील जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडल्याबद्दल अभिनंदन। अकोल्यात जयकुमार गोरे यांनी घेतली जिल्हा परिषद विकास कामांची आढावा बैठक। जयकुमार गोरेंकडून 7 कलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून खंत व्यक्त। आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून निमंत्रण न आल्यानं मिटकरींकडून नाराजी व्यक्त। एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांच्या नावावर 100 कोटी तर त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर 50 कोटी रुपये मिळतील। भुमरेंच्या ड्रायव्हरवरील आरोपांवर इम्तियाज जलील यांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेले संजय लाखे यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। सह्याद्री अतिथीगृहात दोघांमध्ये चर्चा। लाखेंनी राऊत आणि अंबादास दानवेंवर पक्षातून डावलल्याचा आरोप करत पक्षाला केला रामराम।